महेंद्र पाटील अँड डॉक्टर मनीष. तर सलामी गोलंदाज विक्रम स्पोर्ट्स वडूणगर संघाचा श्याम. हलक्याच रनांचा रनअप घेतोय, पंचांना क्रॉस करतोय, राईट आर्म राऊंडचा मारा श्याम करतोय. आणि पहिला चेंडू थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू नीचे पाहिला ऑन साईडने केल्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नाही महेंद्र याला. चेंडू शॉट मिडॉनला जातोय, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं देवराज याच्या माध्यमातून. चला प्लीज थोडंसं आपण बेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सलामी गोलंदाज पहिले षट करतो श्याम. थोडंसं प्लीज आपण बेल कमी घ्या. श्याम याचा पुढचा चेंडू स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन मनीष तिवारी. आउट ऑफ इन साईजचा फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक एक झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न आपण राजेश याचा पाहिला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. आउट ऑफ इन साईज तो खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाचा एक दमदार प्रयत्न, चांगला प्रयत्नांची पराकाष्ठांची जीत पाहिली होती. मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये व्यवस्थित संपर्क झालं नव्हतं. झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि याचबरोबर एक 2 धावा मनीषाच्या अकाउंटमधून. आता मात्र अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये पुढे एकदा संपर्क साधता आलं नाही व्यवस्थित मनीष याला. अतिशय चांगला चेंडू श्याम चौगुले यांचा. पुन्हा एकदा हलक्याच पावलांचा रणअप घेताना श्याम पंचांना क्रॉस करतो, राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज श्याम. स्ट्राईक रोटेट करतोय मनीष. या ठिकाणी मात्र हलक्याच बॅटने फक्त चेंडूला थोडासा पुश केलं होतं आणि 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. बेस्ट टेक्निकल फटका आपण पाहिला होता मनीषाच्या बॅटमधून. हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं पुश केलं होतं. चेंडू एक्स्ट्रा कवर सीमारेषेकडं ट्रॅव्हल झाला होता. मैदानाला गुदगुल्या करत करत सीमारेषे बाहेर जाणारा पहिला चौकार मनीषाच्या बॅटमधून येतोय. चौकानं संख्या धावसंख्या 4ने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबादचा षट क्रमांक पहिलं श्याम याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मिस टाईम फटका. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. कुठंतरी प्रॅक्टिसचा आभास नवघर संघामधून दिसतोय. सरावची कमतरता दिसते नवघर संघामधून. वारंवार चुका मैदानामधून पाहतोय. झेल सोडले जातात, जीवदान दिले जातात आणि क्रिकेटमध्ये मित्र झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच, जिंका मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतो. मात्र या ठिकाणी नवघर संघाच्या माध्यमातून थोडंसं पाहिलं तर कुठेतरी चुका. या ठिकाणी मात्र मोठा फटका, बिग ब्लास्ट. ज्या गोष्टीसाठी जाणला जातं, मानला जातो तोच फटका महेंद्र याच्या बॅटमधून येतोय. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडू जातोय वाईट ऑफ सीमारेषे बाहेर षटकार.
मनीषाच्या बॅटमधून एक दमदार चौकार. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या नवगर संघ. चौकार संघ धावसंख्या 4ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक दुसरं अनिल याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अनिल लेफ्ट टर्न राऊंडचा मारा. चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. थोडंसं थंबल होताना आपण दत्ता याला पाहतोय. 2 धावा कंप्लीट. या एकच धाव सोसवारी एकच धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 1ने पुढे सकते. 21 बिनबाद 21. षटक क्रमांक दुसरं. नवगर संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतक स्वीकारतो. आमंत्रित केलं जातं कारभाव संघाला फलंदाजीसाठी आणि खास करून फलंदाजीसाठी कारभाव संघ ओळखला जातो. तर या ठिकाणी मात्र थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता किंवा चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता अनिल जोशी याच्या माध्यमात आपण पाहतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे ती 21. षटक क्रमांक दुसरं. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्यात पावनाचा रण पंचांना क्रॉस करतो. लेफ्ट हँड राऊंडचा मारा आणि ह्या ठिकाणी मात्र बिग ब्लास्ट अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साईडचा आपण पाहिला. व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या बाहेर जाणारे दमदार षटकार महेंद्रच्या बॅटमधून येतोय. संघात धावसंख्या 6ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 27. जुन्या चेंडूची फेक करायची आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय खरबाव संघाची. ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाही आहे. धावसंख्या ती बिनबाद 27. 27. चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या.
प्रारंभ महेश एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. या ठिकाणी चेंडूला सुंदर सावंतचा फटका आपण पाहतो. चेंडू मिड विकेटला जातोय. आउटफील्डमधून हिम्मत याचा अतिशय चांगले शतक्षण आपण पाहतो. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावाने सांगाय धावसंख्या एकने पुरस्कृत. धावसंख्येवरती 28. षटक क्रमांक तिसरं स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा महेंद्र याला, ज्याच्या बॅटमधून आपण पहिले आतापर्यंत 2 विस्फोटक षटकार. पुन्हा एकदा महेश, महेंद्रच्या बॅटमधून बिग ब्लास्ट. बॉल 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 स्कोर. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. तिसऱ्या पंचांची उपलब्ध मैदानामधून करायची आहे. सरपंच चषक 2021च्या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर सौभाग्यवती योगिता दिलीप पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे ह्या माऊलींच्या नावाने स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी अपार कष्ट, अपार मेहनत मान्य श्री कुंदनजी पाटील साहेब यांचं श्रेय आपण पाहतोय. वीर तानाजी दापोडे 40+ सिनियर या संघाचं आपण आयोजन पाहतो. चला नवगर संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तिसऱ्या पंचांची उपलब्ध मैदानामधून झालेली आहे. पंचांनी सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती महेशाच्या माध्यमातून. पंच लेग बाईचा इशारा करता एक धावेचा निर्वाळ. एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सगळ्या धावसंख्या होती 35. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर महेशाच्या माध्यमातून आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी डॉक्टर मनीष याला. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका, स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू मिड विकेटला जातो. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण. राजेश याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा महेंद्र याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आपण पाहतो. उत्तम फलंदाज आहे आणि नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून पाहतोय. चौकार षटकांची आतिषबाजी आपण ज्याच्या बॅटमधून पाहतोय. स्ट्राईक रोटेट करतो महेंद्र. संघ धावसंख्या एकने पुढे सरकते ती 36-36 विदाउट लॉस ऑफ विकेट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट खोलवर टप्प्याचा चेंडू. निश्चित चांगला चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका. निश्चितच एक सुवर्ण संधी या ठिकाणी आपण पाहिली होती. संधीचं सोनं निश्चित करता आलं नव्हतं. 2 फलंदाज पण कुठल्या प्रकारचा समन्वय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला नव्हता आणि सरशेवटी मारता मैदान सोडावं लागतं महेंद्र याला. आणि धाव घेताना कॉलिंग हे फार महत्त्वाचं असतं. दोन्ही फलंदाजांमधून आपण एक कुठल्या प्रकारचा तालमेल किंवा सुरताळ पाहिला नव्हता. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि या अनुषंगाने महत्त्वाचा फलंदाज महेंद्र याला धावचित स्वरूपाने मैदान सोडावं लागतं. पहिला फलंदाज बाद होता. नेक्स्ट बॅट्समन मनोज येतोय.
चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या. नेक्स्ट बॅट्समन मनोज येतोय. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पॉईंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय मैदानाला गुदगुळ्या करत करत चेंडू मात्र जातो की सीमा पार. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून 3 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि या 3 धावेने खारबाव संघ पोहोचतो वैयक्तिक 1/40 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 40. प्रति षटकात आपण जर विचार केला 13.25. तिसरी सरासरी आहे. तिसऱ्या पंचांसाठी खास ज्यांची नेमणूक आपण मैदानामधून पाहिली होती हेमंत भोईर एका भिवंडी तालुक्यातील नामांकित क्रिकेटर वीर आणि दापोडे संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. दत्ता जितो येतोय. शेवटचं अंतिम अखेरचं षटक 55 क्रॉस करतो. हलक्याच पावलांचा रनअप राईट टर्म राऊंडचा मार. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. खराब चेंडू उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं. मनोजच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. अतिशय खराब चेंडू. दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतो आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. कमंतर धावणे संघात धावसंख्या 1 धावणे पुढे सगळे धावसंख्या होते ती 47. पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू. अतिशय खराब चेंडू. फुलेंचा चेंडू हुकचा फटका आपण पाहिला. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाणार. एक नेत्रदीपक षटकार पुन्हा एकदा मनोजच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या साने पुढे सगळे धावसंख्या होती ती 53. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका म्हणता येणार नाही. अप्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी मात्र कलेक्ट केला जातोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये ताकद कुठेतरी आपण कमी पाहतोय. फटका चांगला होता, उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं होतं. चेंडू ऑन साईडला जातोय. वाडिश वाईट ऑफ लॉंगान सीमारेषे लगत आपण पाहिलं होतं. सीमारेषेवर विक्रम स्फोटी सांगती सर्वात महत्त्वाचा क्षेत्ररक्षक हिम्मत चौगुले याला आपण पाहिलं होतं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. त्याच्या माध्यमातून वेल जज कॅच. क्रिकेटमधून कॅचला फार महत्त्वाचा नेक्स्ट न्यू बॅट्समन नितीन येतोय. चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. 38चं जे सर्कल आहे ते लगेच आपण क्रॉस करायचं आहे. नितीन सॉरी मला वाटतं किशोर येतोय. धावसंख्या 53. स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन मनीष. न्यू बॅट्समन नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय किशोर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. ऑफलिव्हर चेंडूला सुंदर असा ऑन राईटचा फटका. वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक षटकार मनीष याच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या साने पुढे सकते धावसंख्या होती ती 59. पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण काही क्षेत्रामधून चेंडू मात्र 2 क्षेत्र बेट करून जातोय. एक्स्ट्रा कवर सीमारेषे बाहेर जातोय. 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू 2 क्षेत्ररक्षण बीट करून सीमारेषे बाहेर जाणारा चौकार पुन्हा एकदा येतोय. या चौकार संख्या धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते ती 63. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना कालिका माता खारबाव संघ ज्या गोष्टीसाठी खास ओळखला जातोय
मनीषाच्या बॅटमधून बिग ब्लास्ट, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो मनीषाच्या बॅटमधून. सौभाग्यवती योगिता दिलीप पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे, ग्रामपंचायत कमिटी दापोडे यांच्या माध्यमातून एक सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं एक सुरेख असं आयोजन पाहतोय. दमदार असं आउटफील्ड या मैदानाचं आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत दापोडे सन्माननीय चिंतामणजी पाटील आणि त्याचबरोबर मान्य श्री कुंदनजी पाटील आणि अदर्स टीम. तर 70 धावांचं एक विशाल लक्ष्य विजयासाठी. निश्चितच सामन्यामध्ये इन व्हायचं असेल किंवा कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. नवघर संघाला या सामन्यामध्ये जर विजय संपादित करायचा असेल तर निश्चितच मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. तर बघूया, जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज ज्यानं या स्पर्धेमधून भरला सुरेख आणि सुंदरसा रंग. माझे परममित्र आहेत, तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज आहे, व्हॉइस ऑफ मानकुली. पहिल्या 2 षटकारांसाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. तर ऐकूया काळूराम केनी सर यांचा सुमधुर आवाज. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी कालराम केनी, वीर तानाजी क्रीडानगरी येथून सरपंच उपसरपंच चषक 2021चं समालोचन करताना आणि या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व खेळाडू वर्ग, प्रेक्षक, मंचावर उपस्थित मान्यवर सर्वांचं मनस्वी हार्दिक शाब्दिक सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. बघा, कुठल्याही संघनायकाने या स्पर्धेमध्ये आपला नवीन खेळाडू खेळवायचा नाही आहे. आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार ज्या कुठल्या संघाला, ज्या संघामध्ये नवीन खेळाडू आले असतील त्यांनी फक्त चाचणी स्पर्धेतून त्या खेळाडूंना खेळवायचं आहे. कालिका माता खारबाव संघाचे संघनायक आपण स्टेजवर यायचं आहे.
सामना पूर्ण झाला पाहिजे. आपण वारंवार ही सूचना आपण पोचवायचे खारबाव संघाला. पहिला चेंडू बारक्या पाटील यांच्यासाठी हा चेंडू आणि अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. मिडॉनच्या क्षेत्रच्या डोक्याच्या वरून फटका खेळले होते. चौकारांनी आपलं वैयक्तिक खातं आणि आपल्या संघाचं खातं खोललेले ते बारक्या पाटील यांनी 70 धावा. निश्चितच विक्रम स्पोर्ट वरुणवगर संघ देखील खूप मोठा संघ आहे. सिनियर 40+ संघटनेमध्ये या संघाचं देखील खूप मोठे नाव आहे. 70 धावांचं लक्ष आहे आणि चौकारांनी आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. बारक्या पाटील यांनी पुन्हा एकदा चाबूक फटका आणि ते फलंदाज बारक्या पाटील याला मी तर म्हणेन की हा मनोज म्हात्रे होते क्षेत्ररक्षक. मात्र या चेंडूवर 6 धावा आलेले आहेत. बघा पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. सुनील म्हात्रे सरने आम्हाला इशारा केलाय. काऊ कॉर्नर रिजनवर क्षेत्ररक्षण करत होते मनोज म्हात्रे. 6 धावा 10 का दम. 10 धावा झाले आहेत पहिल्या 2 चेंडूवर. महेंद्र बारक्या पाटील साठी अतिशय चांगला पंच फटका आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात मात्र चेंडू थांबायला तयार नाहीये. चेंडू सीमापार. 4 धावांसाठी चौकार. विक्रम स्पोर्ट वरुणवगर संघाला बारक्या पाटील याचा खेळ बघा. पहिले 3 चेंडूवर महेंद्र पाटील याच्या तब्बल 14 धावा त्यांनी ठोकून काढलेले आहेत. या धावा दिलेले नाही आहेत महेंद्र पाटील यांनी तर धावा ठोकून काढलेले आहेत बारक्या पाटील यांनी. तीन चेंडू 14 धावा. हायलाइट क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चौकार षटकार चौकार आणि ज्याची आवश्यकता देखील आहे. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाच्या फलंदाजांना कारण की 24 चेंडू आहेत आणि 70 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. वेलकम सदा पाटील. न्यू 40+ वीर तानाजी दापोडे संघाचे एक वेगवान गोलंदाज आणि डीजे सदा चे मालक आहेत. बारक्या पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज महेंद्र पाटील याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक हे मार्गस्थ आहे. 2 क्षेत्ररक्षक टी-शर्ट सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय आणि निश्चितच पहिल्या 3 चेंडूवर प्रति हल्ला इथं चढवलेले आहे बारक्या पाटील यांनी. तब्बल 14 धावा कुठून काढलेल्या आहेत. गोलंदाज तयार. शपल क्रॉस झाले होते इथे मात्र चेंडू देखील चांगला हाताळला होता महेंद्र पाटील यांनी. गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. स्विफ्ट शॉट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज बारक्या पाटील यांचा मात्र चेंडू निघून जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव.
ते मात्र मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी आणि ते फलंदाज बाद होईल बारक्या पाटील. चांगला झेल टिपलेली आहे शिमर्श लगत मनोज म्हात्रे यांनी. बघा पहिले 3 चेंडूवर 14, त्यानंतर डॉट आणि 5व्या चेंडूवर विकेट. आणि निश्चितच इथे पलटवार पाहायला मिळतोय महेंद्र पाटील याच्याकडून. किशोर महेंद्र पाटील यांनी 70 धावा पर्यंत पोचायचंय. आणि निश्चितच अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की जेव्हा कालिका माता कारभाव संघ फलंदाजी करत होता तेव्हा त्यांच्या देखील फलकावर पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. त्यांचा विकेट एकही नव्हता, मात्र ते एक विकेट गमावलेला आहे बारक्या पाटीलचा वडनगर संघाने. तानाजी सिनियर 40+ क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू तसेच सरपंच निश्चितच चिंतामण पाटील यांनी देखील आपले अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आज दिलेली आहे. डॉक्टर मनीष शिवारी संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे कालिका माता कारभाव. निश्चितच आज उमेश कारभारी मात्र या सामन्याला मिस करत आहेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मिसटाईम फटका आहे. चेंडू हवेमध्ये. मनोज म्हात्रे चेंडूवर झेपा होतोय. 2 धावा. 2नी धावसंख्या वाढून झाली ती 16. 3 मध्ये 14 होत्या. 7व्या चेंडूवर 2 धावा आलेले आहेत. ते देवराज यांचा मात्र बॅलन्स गेला होता. फटका खेळले होते. बॅकवर्ड शॉर्ट लेग रिझनकडे चेंडू गेला होता. एकच धाव. धावसंख्या 1ने वाढून झाली ती 17. एकाच धुक्क्याने मात्र विक्रम स्पोर्ट वडनगर संघ विजयापर्यंत पोचू शकणार नाही. चौकार षटकार मारावे लागतील. अतिशय वेगवान चेंडू हाताळत आहेत डॉक्टर मनीष शिवारी. फक्त 2 ते 4 पावलांचा रनअप आहे आणि बघा वेगवान चेंडू हाताळत आहेत. देवराज इथे मात्र मधली एसटी वाकवली आणि फलंदाज दुसरे बाद झाले आहेत. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे देवराज 17 या धावसंख्येवर. हो फायनल ना.
पहिले 3 चेंडूवर 14 आल्यानंतर असं वाटलं होतं की एका चांगला सामना पाहायला मिळेल, मात्र त्यानंतर महेंद्र पाटील यांनी पलटवार केला. 3 चेंडूमध्ये 2 डॉट आणि 1 विकेट घेतला. मनीष शिवारी यांनी देखील चांगली गोलंदाजी. अठरा धावा. मोठा फटका, उंची जास्त, लांबी, अप्रतिम. काय क्षेत्ररक्षण करतात बघा. कालिका माता कारभाव संघ का मोठा संघ गणला जातोय. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, नेहमीच सांघिक कामगिरीच्या बलावर या संघाने आपली ताकद सिनियर 40+ संघटनेमध्ये दाखवून दिले. एकच धाव. किशोर, मनोज अशी चांगली ही खेळाडूंची भरणी असलेला संघ आहे. कालिका माता कारभाव संघाने 2 षटकामध्ये धावा खर्च केली आहेत, त्या फक्त आणि फक्त 20. गडी बाद झालेत विक्रमसो डोणगर संघाचे 2, म्हणजे अजूनही येणाऱ्या 12 मध्ये त्यांना 50 धावा बनवायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 20 बनवलेले आहेत आणि येणाऱ्या 2 गोलंदाजांसाठी त्यांनी 50 धावा राखून ठेवलेले आहेत. चला, ओमसाई पिसे संघ आपण देखील पूर्वतयारीला लागायचं आहे. यानंतर लगेच आपण विजय संघाबरोबर पुढील सामना खेळणार आहोत. ओमसाई पिसे संघानं जयनमान सारंगाव संघाला पराभूत केलं होतं. तर सकाळच्या सत्रावर जय बजरंग कारिवली संघाने 2 विजय संपादन केलेले आहेत. पहिला सामना त्यांनी गावदेवी भादवाड आणि दुसऱ्या सामन्यातून शेलुमाता वाळ या संघाला पराभूत केलेले. तर ओमसाई पिसे संघाने जय हनुमान सारंगाव संघाला, आणि आजच्या दिवसाचा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना कालिका माता कारभाव आणि विक्रमस्फोट वरुणवघर. हुकचा फटका केलेत. धावा येतील हिम्मत चौगुले यांच्या बॅटमधून 4. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाऊन पाहायला मिळेल ती 2 बाद 24 धावा. मित्रांनो, आपण पाहतात वीर तानाजी 40+ क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2021 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. गोलंदाज तयार. किशोर, मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोचले होते, मात्र झेल पकडण्यामध्ये अपयश. हिम्मत चौगुले यांनी मात्र इथे सामना जणू काही सोडलेला आहे बघा. एकच धाव घेतली. महेश काभोकर यांना त्यांनी संधी दिलेली आहे फलंदाजी करण्याची. मग या सामन्यावर विजय संपादन करतायत की मात्र आपल्या विजयाचा अंतर कमी करतायत. अप्रतिम झेल मनोज यांच्याकडून मला वाटतं हा या सामन्यातील पहिला झेल असावा. मनीषाने या अगोदर एक झेल पकडलेला आहे. मनोज याचे मला वाटतं 2 झेल झालेले आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मनोज मात्रे एक चांगला खेळाडू आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी की क्षेत्ररक्षण, कारभाव संघासाठी नेहमी 100% देण्याचा प्रयत्न. फलंदाज अनिल येतोय. धावसंख्या थांबलेली आहे ती 25 धावा आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेले. गोलंदाज ओव्हर द विकेट किशोर मार्गस्थ होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न.
सिली मिडऑफवर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज किशोर यांनी. चेंडू मिडऑफवर फील्ड केला जातो. एक धाव येईल. एका धावेने संघाची धावसंख्या झाली होती 26. एका धुक्क्याने इथे काम चालणार नाहीये. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे विक्रमसोड वडनगर संघासाठी. अतिशय चांगला चेंडू. अनिल शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतील गोलंदाज किशोर. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. कंट्रोल पुलचा फटका. मनोज म्हात्रे खूप दुरून अंतर कापून आले होते चेंडूवर. बघा चेंडू सीधा गोलंदाज किशोर याच्या हातामध्ये. एकच धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 27. 9च्या सरासरीने धावा इथं बनवलेल्या 17.50 धावा बनवायच्या होत्या. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त आणि फक्त विजयाचा अंतर इथून कमी केला जाईल तो विक्रमसोड वणगर संघाच्या फलंदाजांकडून. आज गोलंदाजी खूप खराब झाली. श्यामदादा चौगुले यांनी धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकात 14. त्यानंतर अनिल जोशी यांनी धावा खर्च केल्या 13. महेश काबुकरे यांनी धावा खर्च केल्या 13. त्यानंतर जो शेवटचं षटक घातलं दत्ता यांनी त्यामध्ये तब्बल 29 धावा. आणि निश्चितच त्या 29 धावा कदाचित या संघाच्या पायथ्याशी पडल्या असाव्या. काही हरकत नाही मित्रांनो. पहिला सामना खेळतायत. काही चुका झाल्यात आपल्याकडून. त्या चुका सुधारण्याची संधी मात्र निश्चित मिळेल या सामन्याच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन नितीन चौधरी याला ही संधी दिलेली आहे. विश्वास दाखवलेला आहे. धावा भरपूर आहेत. मात्र पहिला चेंडू स्वेर आहे. धावसंख्या झाली ती 28. नितीन वर धावसंख्या थांबलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि एक चांगला फटका आपण पाहतोय सेफ झोन मध्ये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून फटका खेळले होते. धावसंख्या 4 ने वाढून झाली होती 33. अतिशय चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू हिम्मत चौगुलेने खेळून काढला होता. एकच धाव येईल. धावसंख्या झाली ती 34. नितीन चौधरी आहेत. अल्पेश गायकवाड आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्यांना निश्चितच भिवंडी सिनियर 40+ एक नामांकित गुणलेखक संबोधले जातात. भिवंडीमध्ये कुठलीही स्पर्धा असो अल्पेश गायकवाड यांच्या विना ती स्पर्धा अधुरी राहते. अप्रतिम. मात्र इथून संघाला विजयी श्री खेचून आणू शकत नाही आहेत. कारण की 24 चेंडूमध्ये 70 धावांचं विशाल लक्ष होतं. धावसंख्या झाली ती 38. शेवटचा चेंडू शेष असावा. आडव्या बॅटने ऑन साईडला फटका केलेत. बघा मनोज म्हात्रे किती प्रयत्न करतोय. सामना